जय श्री गणेश. मिथुन राशींच्या जातकांनो, तुमच्यावर आता साक्षात विघ्नहर्त्या गणपती बाप्पांची, माता लक्ष्मीची आणि नशिबाची असीम कृपा होणार आहे. मिथुन राशींच्या सर्व स्त्री पुरुषांसाठी आणि जातकांसाठी येणारा हा वेळ अगदी वेगळा, अद्भुत, अलौकिक आणि चमत्कारिक असणार आहे. तुमच्या आयुष्यात आता असा काही मोठा चमत्कार घडणार आहे जो तुम्ही स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल. 31 ऑगस्टपर्यंत तुमच्या आयुष्यात एक असा अनपेक्षित मार्ग उघडणार आहे की तुमचं संपूर्ण जीवन पहिल्यासारखं अजिबात राहणार नाही. हा एक असा सुवर्ण काळ आहे जिथे तुमच्या सर्व अडचणी मुळापासून संपणार आहेत आणि नशिबाचं चक्र उलटपालट फिरणार आहे. तुमच्या डोक्यावरचा त्रासाचा, कर्जाचा आणि संकटाचा डोंगर आता पूर्णपणे वितळून नष्ट होणार आहे. आजवर तुम्ही सहन केलेल्या प्रत्येक त्रासाची परतफेड आता सुखाच्या रूपात होणार आहे. ही अत्यंत मोलाची आणि गुप्त माहिती फक्त तुमच्या चांगल्यासाठी आणि तुम्हाला आयुष्यात योग्य दिशा दाखवण्यासाठी दिलेली आहे. मिथुन राशींच्या जातकांचा स्वभावच असा असतो की ते जन्मताच खूप हुशार, चालाक, हजरजवाबी आणि संवाद कौशल्यात अगदी पटाईत असतात. त्यांची बुद्धिमत्ता इतकी तल्लख असते की ते कोणत्याही कठीण संकटातून अगदी लीलया मार्ग काढू शकतात. लोकांची मने जिंकणे आणि कठीण प्रसंगात स्वतःला सावरणे हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे. पण कधीकधी त्यांच्या मनातील अतिचंचलता, दुटप्पी विचार आणि चटकन निर्णय बदलण्याची सवय त्यांना नाहक अडचणीत आणते. अनेकदा लोकांवर आंधळा विश्वास ठेवल्यामुळे त्यांना आयुष्यात मोठा विश्वासघात सहन करावा लागतो. पण आता जातकांनो, घाबरण्याचं किंवा निराश होण्याचं मुळीच कारण नाही. कारण सावलीसारखी एक प्रचंड अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तुमच्या राशीवर एक असा पॉवरफुल स्पॉट थेट येऊन बसला आहे की जो तुमचे सर्व वाईट दिवस मागे ढकलून देईल आणि तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. ग्रहांची अशी दुर्मिळ स्थिती निर्माण झाली आहे जी वर्षातून एकदाच पाहायला मिळते. आत्तापर्यंत आर्थिक बाबतीत ज्या संधी तुमच्या हातातून निसटून गेल्या होत्या किंवा जे पैसे लोकांकडे अडकून पडले होते ते सर्व एका नव्या रूपात तुमच्याकडे परत येणार आहेत. जुन्या काळात झालेलं सर्व आर्थिक नुकसान आता व्याजासकट भरून निघण्याची वेळ आली आहे. गरिबीचा आणि संघर्षाचा ट्रॅक कायमचा बदलून तुमची वाटचाल एका अत्यंत समृद्ध सुवर्ण मार्गावर होणार आहे. अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून किंवा गुप्त मार्गाने तुम्हाला अशी मोठी आर्थिक मदत किंवा माहिती मिळेल ज्याने तुमचं नशीब एका रात्रीत उजळून निघेल. जणू काय गुप्त मार्गाने सापडल्यासारखा खजिनाच तुमच्या हातात येणार आहे. तुमचे सर्व आर्थिक प्रश्न चुटकीसरशी सुटणार असून पैशांची चणचण कायमची दूर होणार आहे. बँक बॅलन्स असा काही अचानक वाढेल की तुम्ही स्वतः थक्क होऊन जाल. नवीन घर, गाडी किंवा मालमत्ता घेण्याचे तुमचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या मार्गावर आहे. पण एक गोष्ट मिथुन राशींच्या जातकांनी नेहमी लक्षात ठेवावी की कुठल्याही प्रकारच्या घाईगडबडीच्या गुंतवणुकीत किंवा लॉटरी, शेअर मार्केटच्या आमिषात अजिबात पडू नका. कोणीतरी मोठी स्वप्ने दाखवली किंवा झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग दाखवले म्हणून लगेच डोळे झाकून पैसे गुंतवणे तुम्हाला महागात पडू शकते. थोडे थांबून, शांत राहून आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन निर्णय घेतला तर तुमचा हा काळ नक्कीच राजासारखा किंग साईज आयुष्य जगण्याचा ठरेल. तुमच्या घरात ऐश्वर्य, समृद्धी आणि सुखाचे दिवस अखंड नांदू लागतील. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमचा एक जुना सहकारी किंवा मित्र तुम्हाला अशी मोठी मदत करेल की तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठा ब्रेक मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नतीचे, मान सन्मानाचे आणि पगारात घसघशीत वाढ होण्याचे योग अचानक चालून येतील. बेरोजगारीच्या काळातून जाणाऱ्या तरुण जातकांना मनासारखी मोठी नोकरी मिळण्याचे संकेत दिसत आहेत. एखादी नवीन डील, मोठा प्रोजेक्ट किंवा नवीन भागीदारी अचानक तुमच्या पदरात पडणार आहे ज्यामुळे तुमचा व्यवसाय थेट यशाच्या शिखरावर पोहोचेल. व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जातील आणि विक्री दुप्पट तिप्पट वाढेल. येणाऱ्या दिवसात तुम्हाला एका पाठोपाठ एक झटक्यावर झटके बसणार आहेत. म्हणजे अशा अनपेक्षित चांगल्या घटना घडतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल.
तुमच्या आयुष्यात एक असा जबरदस्त टर्निंग पॉईंट येईल जिथे तुमच्या कामाचा रुबाब संपूर्ण जगाला दिसेल. भूतकाळात ज्यांनी तुम्हाला कमी लेखले होते, तुमच्या गरिबीवर हसले होते, त्या तुच्छ लेखणाऱ्यांना जोरदार तडाखा बसेल. ज्यांनी तुमच्यावर सतत विनाकारण टीका केली होती आणि तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला होता, त्या टीका करणाऱ्यांचे तोंड कायमचे बंद होईल. तुमचे यश आणि प्रगती पाहून अनेकांच्या नजराही थकतील आणि तुम्ही तुमच्या कष्टाने सर्वांना चोख उत्तर देणार आहात. समाजात, नातेवाईकात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा राजासारखा रुबाबदार, प्रभावशाली वावर निर्माण होईल. तुमच्या बोलण्याला आणि विचारांना समाजात एक वेगळे स्थान आणि वजन प्राप्त होईल. शत्रू आणि गुप्त विरोधक स्वतःहून तुमच्यासमोर हात जोडतील. जणू काही ताटात वाढून मिळण्यासारखी सर्व सुख तुमच्या पायाशी येतील आणि तुम्ही एका उच्च श्रीमंत अभिजात पातळीवर पोहोचणार आहात. तुमच्या सर्व अर्धवट राहिलेल्या इच्छा आकांक्षा आता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कौटुंबिक आयुष्यात आणि नातेसंबंधात सुद्धा एक फार मोठी आणि अत्यंत नाट्यमय घटना घडणार आहे. घरातील एखाद्या जुन्या पेटीतल्या वस्तूच्या कपाटाच्या किंवा जुन्या कागदपत्राच्या शोधातून तुमच्यासमोर एक मोठे गुप्त सत्य उलगडणार आहे. या सत्यामुळे तुमच्या मनात अनेक दिवसांपासून असलेले सर्व संशय, भीती आणि गैरसमज मुळापासून दूर होतील. कौटुंबिक वाद मिटून घरातील वातावरण अगदी प्रसन्न, पवित्र आणि आनंदी बनेल. कुटुंबातील एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाची जबाबदारी अचानक तुमच्यावरच येऊन पडेल आणि तुम्ही ती जबाबदारी अगदी कौशल्याने पार पाडाल. तुमचे नातेवाईक आणि घरातील सदस्य तुमच्यावर पूर्वीपेक्षा जास्त विश्वास ठेवू लागतील. पती पत्नीमधील जुने मतभेद संपून प्रेमाचा नवीन झरा वाहू लागेल. तुमच्या अंतर्मनाला आधीच या घडणाऱ्या सकारात्मक बदलाची चाहूल लागेल आणि ही चाहूल तुम्हाला नेहमी योग्य वाट दाखवेल. तुमच्या आयुष्यात एका गेम चेंजर व्यक्तीची सरप्राईज एंट्री होणार आहे, जी व्यक्ती तुमच्या भविष्यासाठी अगदी सोन्याचा दिवा ठरेल. ती व्यक्ती तुमच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी, नवीन मार्ग दाखवण्यासाठी मोलाचा सल्ला आणि साथ देईल. आरोग्याच्या बाबतीत मात्र मिथुन राशींच्या जातकांनी थोडी विशेष सावधगिरी आणि काळजी घेणे गरजेचे आहे. सतत मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि स्क्रीनच्या वापरामुळे तुम्हाला प्रचंड डोळ्यांचा त्रास, डोकेदुखी, निद्रानाश आणि मानसिक थकवा जाणू शकतो. त्यामुळे कामाच्या मध्ये थोडा ब्रेक घ्या, रात्री वेळेवर झोपा, पुरेशी झोप घ्या आणि डोळ्यांची योग्य काळजी घ्या. बाहेरचे तळलेले किंवा शिळे अन्न खाणे टाळा, कारण पोटाचे विकार उद्भवू शकतात. नियमित सकाळी चालणे, योग आणि ध्यान केल्यास तुमची ऊर्जा दुप्पट होईल. मानसिक शांतता लाभल्यामुळे तुम्हाला कामात अधिक लक्ष केंद्रित करता येईल आणि सकारात्मक ऊर्जा राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत सुवर्णमय, अभूतपूर्व आणि नशीब उजळवणारा असणार आहे. त्यांनी आजवर केलेल्या कठोर मेहनतीचं फळ त्यांना आता अनपेक्षित संधीच्या रूपात लगेच मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची किंवा देशातील सर्वात मोठ्या संस्थेत प्रवेश मिळवण्याची शक्यता निर्माण होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. परीक्षेत आणि अभ्यासात मिळणारे प्रचंड यश पाहून तुमचे डोके अभिमानाने उंच होईल. यश पाहून तुम्हाला स्वतःला डोक्याला हात मारूनच घ्यावा लागेल की एवढे मोठे यश आपल्याला इतक्या सहज कसे मिळाले. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण काळातला क्लायमॅक्स, सस्पेन्स. येत्या गणेश चतुर्थीच्या काळात तुम्हाला एक अत्यंत विशिष्ट चिन्ह किंवा अलौकिक संकेत मिळणार आहे. हे चिन्ह गणपती बाप्पांच्या मूर्तीशी, आरतीच्या वेळेच्या अद्भुत सजावटीशी किंवा प्रसादाशी संबंधित असणाऱ्या एका विशिष्ट घटनेतून तुम्हाला दिसेल. रात्रीच्या वेळी एखादे विशिष्ट स्वप्न पडणे किंवा अचानक एखादी जुनी अनोळखी व्यक्ती तुमच्या समोर येऊन काही गुप्त सांगून जाणे, यातून ते चिन्ह तुम्हाला प्राप्त होईल. हे चिन्ह मिथुन राशींच्या जातकांचे पूर्ण भविष्य, नशीब आणि आयुष्याची दिशा बदलून टाकणार आहे. तुमच्यासाठी नशिबाचे बंद दरवाजे आता सताड उघडतील आणि अशी सुवर्ण संधी आयुष्यात परत कधीही चालून येणार नाही. तुम्ही ज्या ज्या नवीन कामाला हात लावाल ते काम अगदी सोन्यासारखे यशस्वी, सिद्ध आणि फळदायी होईल. दुःखाचे, अडचणींचे दिवस कायमचे संपून आता तुमच्या आयुष्यात आनंदाची आणि यशाची उधळण होणार आहे. या सर्व चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आणि विघ्नहर्त्या बाप्पाचा, कुलदेवताचा आशीर्वाद तुमच्यावर कायम पाठीशी राहावा, यासाठी रोज सकाळी उठून शुद्ध होऊन गणपती बाप्पाला मोदकाचा किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. दररोज श्रद्धेने, भक्तिभावाने आणि शुद्ध उच्चाराने गणपती स्तोत्राचा पाठ करा किंवा शांतपणे ऐका.
घराच्या मुख्य दरवाजावर ओम किंवा स्वास्तिकचे चिन्ह लावा. बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, आजारपण, दारिद्र्य आणि विघ्नहरण करेल आणि तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन बसवेल. जर तुम्हाला तुमच्या लाडक्या विघ्नहर्त्या बाप्पावर पूर्ण अथांग आणि सच्चा विश्वास असेल तर आत्ताच्या आता कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. तुमची प्रत्येक रास्त इच्छा बाप्पा नक्की पूर्ण करेल आणि तुमचे आयुष्य सुखाने भरेल. या व्हिडिओला मनापासून लाईक करा. तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत व्हॉट्सअपवर लगेच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. गणपती बाप्पांची असीम कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो. धन्यवाद.